कुणाला इथे मौन राहायला लागू नये असा माझा हेतू आहे. बोला प्रसाद लाड बोला. मी सगळ्यांना देते ना तुम्हाला आता. तर 3 घटक सभापती महोदय ना देणार आहे पण मंत्री जाऊ नका गोंधळ करतील. जनसुरक्षा विधेयकावरती बोलत असताना मला असं वाटतं की यामध्ये भावना असायला हवा, श्रद्धा असायला हवी, देशाबद्दल प्रेम असायला हवं. सत्ताधारी आणि विरोधक म्हणून या बिलावर बोलण्यापेक्षा ज्या पद्धतीमध्ये देशाची सुरक्षा महत्वाची आहे, ज्या पद्धतीमध्ये देशाचं संविधान महत्वाचं आहे, ही भावना मनामध्ये ठेवून आपण या बिलावरती जर चर्चा केली तर मला वाटतं निश्चितपणे या बिलाचं महत्व या राज्याला, या देशाला लक्षात येईल. माझे सन्माननीय मित्र अभिजितजींनी बोलले की टायटल बरोबर नाही. मला वाटतं अभिजितजी टायटल पेक्षा भावना महत्वाच्या आहेत. त्यामुळे मी म्हटलं की हे बिल हे देशासाठी आहे, बिल संविधानासाठी आहे, बिल राज्यासाठी आहे, हे बिल आपल्या तरुण तरुणीसाठी येणाऱ्या भविष्यासाठीचं आहे आणि हे भविष्य बिघडू नये म्हणून हे बिल महत्वाचं आहे राज्याला आणि देशाला आहे. यामध्ये अनेक टीका झाल्या. सन्माननीय अनिल परब साहेब आमचे मित्र त्यांनी बोलले, सचिन भाऊनी थोडं चांगलं बोलले, थोडं वाईट बोलले, काही विषय त्यांनी समोर मांडले. पण हे मांडत असताना मला असं वाटतं की भाऊंचा जो एक आक्षेप त्यामध्ये होता की हे बिल मांडत असताना जर काही अधिकाऱ्यांचं मत घेऊन मांडलं तर भाऊ हा आक्षेप मी खोडू इच्छितो की हे बिल मागच्याच वेळेला सभागृहात आलं होतं, परंतु आपल्या सर्वांची मागणी होती ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि हे तिसऱ्यांदा 35 लोकांची समिती तयार केली, ज्यामध्ये विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, विरोधाचे आणि सत्ताधारी असे सर्व एकत्रित मिळून या बिलावर समितीने अभ्यास केला. जवळजवळ 12,000 लोकांच्या त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन सजेशन्स आले आणि त्यानंतर हे बिल आज सभागृहापुढे काल विधानसभेत राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलं. आणि विधानसभेत मांडत असताना मला वाटतं की विरोधी पक्षाच्या लोकांनी जर कदाचित माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं स्पष्टीकरण, केलेलं भाषण आणि जे मुद्दे मांडले ते मुद्दे खोडले आहेत ते जर केलं असतं तर कदाचित हे बिल आज विधान परिषदेमध्ये चर्चेला झालं नसतं आणि एकमताने आम्ही ते पास करू शकलो असतो. त्यामुळे या बिलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एकंदरीत 66 संघटना आहेत, त्यापैकी 6 संघटना या अतिशय देशविद्रोहीपणा प्रकाराने काम करतात आणि आम्ही हे पाहिलं. माझ्या मित्र पुन्हा एकदा मी अभिजितचं नाव घेतो, अभिजितनी पुन्हा एकदा म्हटलं की नेरेटिव्ह सेट करण्याचं आम्ही काम करतो. निवडणुकामध्ये आम्ही नेरेटिव्ह सेट केला. मला एक गोष्ट अभिजितजी आपल्याला फार सन्मानपूर्वक सांगावीशी वाटते, मला यामध्ये कोणाचा अपमान करायचा नाहीये, परंतु भारत जोडो यात्रा ज्या वेळेला झाली तेव्हा किती संघटना देशभरातून अशा प्रकारच्या यामध्ये जोडल्या गेल्या होत्या याची माहिती जरा आपण जर इंटेलिजन्स कडनं किंवा IB कडनं घेतली तर मला तुम्हाला लक्षात येईल की मी जे म्हणत होतो ते कदाचित चुकीचं होतं. त्यावेळेला संविधानाच्या नावाखाली संविधान बदलणार खिशामध्ये लाल कोरी डायरी ठेवून संविधानाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची, आंबेडकरी चळवळीच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम जर कोणी केलं तर त्या भारत जोडो यात्रेमध्ये असलेल्या डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी संघटनांनी, नक्षलवादी गटांनी केलं. त्यामुळे गावागावामध्ये जाऊन बैठका घेऊन दलित चळवळीच्या लोकांना गुमराह करून या देशामध्ये मोदी जर पुन्हा निवडून आले तर देशाचं संविधान बदलून टाकतील, संविधान घालून टाकतील अशा प्रकारची भूमिका केली आणि आमचे गरीब भारतातले जनता आणि गरीब आंबेडकरी चळवळीची जनता त्याला बोलली आणि ते तुमच्या मागे उभं राहण्याचा प्रयत्न केला. हा नक्षलवाद होता. सभापती महोदय, या माध्यमातून मग दंगली घडवायच्या, या माध्यमातून छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या. सन्माननीय माझे मित्र प्रवीण दरेकरांनी या गोष्टी सांगितल्या की एखाद्या मोर्चामध्ये घुसायचं, त्या मोर्चामध्ये घुसल्यानंतर त्या मोर्चाला काळा डाग कसा लागेल याचा प्रयत्न करायचा. आज सभागृहामध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री आता नाही आहेत, ते गेले, नाही तर मला त्यांना देखील सांगायचं होतं की ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना बनवली या विचारधारेला मारूनच ही शिवसेना बनली. आम्ही पण लालबाग परळमध्ये लहानाचे मोठे झालो. सचिन भाऊंना माहिती आहे, आम्ही सचिन भाऊ एकत्र
असलं पाहिजे असं नाही. विचारधारा मारून म्हटलं तर चुकीचं काय म्हटलंय? ऑब्जेक्शन आहे माझं चुकीचं काय ऑब्जेक्शन आहे. मी याच्यामध्ये स्पष्टीकरण अजून पुढे जाऊन देऊ शकतो. असं नाही. अजून पुढे जाऊन देऊ शकतो स्पष्टीकरण. तुम्हाला मान्य आहे का सर? ते मारून म्हणजे काय म्हणायचं? हा, मारून म्हणजे काय? विचारधारा वेगळी करून केलं. पराभूत करून असं म्हणायचं त्यांना. मारून असं म्हणजे का? सभापती महोदय, अनिल परब मला साथ देतील याच्यामध्ये. सभापती महोदय, नाही, पराभूत करून म्हणायचं ना तुम्हाला. सभापती महोदय, पण मारून बोललं तर काय चुकीचं आहे? विचार सभापती महोदय कम्युनिस्ट विचारधारा संपवून शिवसेना प्रमुखांनी काढू नका. आणि अनिल परब तुम्ही याला डिनाय करा. अनिल परब तुम्ही डिनाय करा. मी बोलतोय त्याला. अनिल परबजी मी बोलतोय त्याला डिनाय करा. कम्युनिस्ट विचारधारा संपवून एक मिनिट जरा खाली बसा. विचारधारा सगळे मी उभी आहे, खाली बसा. पण ही तुमची पद्धत आहे का? तुम्ही खाली बसा बरं आधी. दानवे साहेब खाली बसा. दानवे साहेब त्यांनी त्यांच्या वाक्याचा अर्थ स्पष्ट केलाय. अरे 2 मिनिटं शांत राहा. प्रसाद लाड, अंबादास दानवे, प्रसाद लाड यांनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट केला की पराभूत करून शब्द त्यांनी बदलला तो. मग त्यांनी पराभूत करून तुम्हाला तुमची भाषण झाल्यावर तुम्ही असंच गोंधळ करणार आहात का? नाही, असं चालणार नाही. प्रसाद लाड त्यांचं ऐकून घ्या ना तुम्ही. त्यांनी शब्द ऐकून घेणार नाही म्हणजे काय? तुम्ही ऐकून घ्या ना. तुमची भाषण झाली आता सगळ्यांची, त्याच्यानंतर तुम्ही आरडाओरडा करणार का? असं नाही बरोबर. अरे बाबा, त्यांनी वाक्य सांगितलं उलगडून स्वतःच. मी परत रेकॉर्डसाठी सांगते की आम्ही त्यांना पराभूत करून असं शब्द. मग काय बोललात काय तुम्ही? विचारधारा संपवले. त्यांना बोलायचा अधिकार आहे ना. हे पहा, मारणं हा शब्द काही असंसदीय नाहीये. प्रसादजी तुम्ही बोला. तुम्ही चालू ठेवा. सभापती महोदय ही विचारधारा संपवली आहे. ही विचारधारा संपवून शिवसेना स्थापन झाली. आता विचाराची 1966चा इतिहास काढा. सभापती महोदय 1966चा इतिहास काढा. नक्षलवादी विचारधारा संपवण्याचा काम शिवसेना प्रमुखांनी केला. सभापती महोदय हे नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत. सभापती महोदय हे मी खपवून घेणार नाही. अनिल परब साहेबांनी उत्तर द्यावं मला. हे शिवसैनिक नाहीत. त्यांचं पूर्ण ऐकून मला दिलं तर. सभापती महोदय मी तुम्हाला सांगतो, शिवसेना प्रमुखांचे शपथ घेऊन सांगतो. त्यांचं झालं की तुम्हाला देते. 2 मिनिटं काय सभापती नाही अनिल परब साहेब तुम्ही सांगा. बोलले नाही. त्यांचे विचार मांडले तर तुम्ही उगाच आरडाओरडा काय करता? काय चाललंय? पण मध्ये तसा आक्षेप घ्यायची पद्धत नाहीये. विधेयकात काहीच आक्षेपार्ह बोलले नाहीयेत ते. प्रसाद लाडाला पूर्ण करू द्या ना. त्यांना बोलू द्या ना. त्यांचं पूर्ण करा ना. बरं बोला, दानवे बोला. चल. सभापती महोदय आता माझा अधिकार. सभापती महोदय आणि हे पहा दानवे साहेब, तुम्ही 1 मिनिट म्हणजे 1 मिनिट बोला. परत 1 मिनिट म्हणजे थोडक्यात बोला. मी 1च मिनिटात बोलतो. माझा मुद्दा एवढाच आहे. शांतता ठेवा, खाली बसा. सभापती महोदय माझा मुद्दा एवढाच आहे की यांचं पोटातलं ओठात येतं हे असं बोलले. शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारसरणीला मारलं म्हणजे काय? म्हणजे याचाच अर्थ त्या विचारसरणी विरुद्ध हे बिल आहे का? हे बिल त्या आपण नक्सलाइट विषयी बोलतो का वेगळ्या विषयी बोलतोय? आपण नक्सलाइट विषय बोलतो का? कोणत्या विषय बोलतोय? हा माझा मुद्दा. तुम्ही शिवसेना प्रमुखांनी तिघांची आरडाओरडी करायची नाही ऍक्च्युली तुम्ही. तर मग मला बोलू मग ते असं काही बोलणार का? शिवसेना प्रमुखांनी या विचारसरणीला मारणार कोणत्या विचार? नक्सलाइट विरुद्ध आहे ना हे बिल. तुम्ही असं काय करता? बरं झालं का दानवे साहेब तुमचं? नक्सलाइट विरुद्ध बिल दानवे साहेब तुमचा आक्षेप पूर्ण झाला का? सभापती महोदय हे बिल कशा विरुद्ध आहे? नक्षलवादाविरुद्ध आहे. हे नक्षलवादाविरुद्ध हे कसं बोलतात? बरं ठीक आहे. नाही चला, आमचा या बिलाला सभापती महोदय विरोध आहे. आमचा विरोध आहे या सगळ्याला. आमचा विरोध याला. मी 10 मिनिटासाठी सभागृह स्थगित करते. 10 मिनिटासाठी कामकाज थांबवलंय. 10 मिनिटासाठी थांबवलं पण खूपच आढळलं. त्यांना बोलवून घेऊया आपण आपल्याकडे. बोलू का?